नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपण एक्सरसाइज 1.4चा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करणार आहे. तर आता हा जो एक्सरसाइज 1.4चा क्वेश्चन नंबर 1 आहे, हा आपण मागच्या लेक्चरमध्ये एक टॉपिक शिकलोय, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. 10 रूल्स आहे त्याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे, आणि मी त्या लेक्चरला मोस्ट IMP म्हणून मार्क केलेले. ते रूल्स खूप महत्त्वाचे, त्या रूल्सवरती हा पूर्ण क्वेश्चन डिपेंड आहे. ते रूल्स आपले पार्ट पाहिजे, पार्ट नसतील तर ते रूल्स ओपन करून तुम्ही तुमच्या समोर ठेवा, म्हणजे हे समजायला सोपं जाईल. आता क्वेश्चन काय बघा, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. युजिंग रूल्स ऑफ निगेशन, निगेशनचे रूल्स यूज करायचे. निगेशनचे पण 5 रूल्स आहे, ते निगेशनचे रूल्स. आणि हे इथे रूल्स ऑफ निगेशन जरी म्हटलेलं असेल तर फक्त रूल्स ऑफ निगेशनने पूर्ण सॉल्व नाही होणार आहे. याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे जे रूल्स आहेत तेही आपल्याला वापरायचे आहेत. आणि तुम्हाला समजेल का, डी मॉर्गन्सचे 2 रूल तर ऑलरेडी याच्यामध्ये कव्हर झालेलेच आहे. आणि बाकीचे 2 रूल्स कोणते उरतात? एक उरतो निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q. तर निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q हा जो रूल आहे, हा आहे P अँड निगेशन Q. हा निगेशन ऑफ कंडिशनल आहे. आणि अजून एक, फक्त P इम्प्लाइज Q जर असेल तर हा P इम्प्लाइज Q हा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधला 9th नंबरचा आपला रूल आहे. P इम्प्लाइज Q हा रूल काय सांगतो? हा रूल सांगतो हा रूल काय आहे? निगेशन ऑफ P और Q. P इम्प्लाइज Q काय आहे? तर निगेशन ऑफ P और Q. आणि निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q काय आहे? तर P अँड निगेशन Q. तर असे रूल्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे. म्हणजे असं समजून चला तुम्ही का निगेशनचे 5 रूल्स आणि अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे 10 रूल्स, एकूण ते जे 15 रूल्स आहे ते रूल्स आपल्याला या ठिकाणी वापरायचे आणि दिलेल्या स्टेटमेंटचे निगेशन्स आपल्याला शोधायचे. चला तर मग आपण सुरुवात करू. फर्स्ट एक्झाम्पल, मी एक्झाम्पल ऑलरेडी इथे लिहून ठेवलेले आहेत. फर्स्ट, निगेशन Q implies P. The negation of statement is याचं निगेशन कसं लिहिता येईल? मग निगेशन ऑफ, हे दिलेला स्टेटमेंट ॲज इट इज त्याचं निगेशन Q इम्प्लाइज P. फक्त दिलेला स्टेटमेंट ॲज इट इज घेतलं आणि त्याचं काय घेतलंय? निगेशन, म्हणजेच नॉटचा सिम्बॉल. आता पुढच्या स्टेपमध्ये काय मॉडिफिकेशन होईल? इज इक्वल टू, हा बाहेरचं निगेशन तसाच ठेवायचं, कंडिशनलचा आत्ताच सांगितलं होतं मी. P इम्प्लाइज Q काय असतो? निगेशन ऑफ P और Q असतो. मग याला थोड्या वेळासाठी P समजायचं, याला थोड्या वेळासाठी काय समजायचं? P. आणि याला थोड्या वेळासाठी Q समजायचं. काय होईल हे? ऑलरेडी इथे निगेशन आहे फॉर्म्युलानुसार. निगेशन P काय? तर निगेशन Q. P काय आहे? तर निगेशन Q और Q म्हणजे काय? इथे P. आणि याच्यामध्ये विथ जस्टिफिकेशन म्हटलंय, म्हणजे प्रत्येक स्टेप नंतर कोणता रूल वापरला हे रूल इथे मेन्शन करायचे. मग इथे लिहावं लागेल कंडिशनल. 9th नंबरचा रूल वापरला आपण कंडिशनलचा. नेक्स्ट, आता कंडिशनल नंतर हे थोडं मध्ये सिम्प्लिफाय करून घेऊ. हे बाहेरचं निगेशन ॲज इट इज तसंच. आता इथे डबल निगेशन आलं, 2 वेळा जर निगेशन आला तर ओरिजिनल स्टेटमेंट देतं ते, म्हणजे निगेशन हे काय होईल? फक्त Q होऊन जाईल, और हा पण फक्त काय होऊन जाईल? P होऊन जाईल. आता निगेशन ऑफ Q और P, इथे कोणता रूल अप्लाय होतो? डी मॉर्गन्स थेरम. म्हणजे हे काय होईल? दोघांनाही निगेशन होऊन जाईल. हा निगेशन Q, हा और आहे तर ऑरचा काय होईल? अँड होईल, आणि यालाही निगेशन येईल P. याला काय नाव द्यायचं? डी मॉर्गन्स लॉ. आणि याला आपण काय नाव देऊ शकतो? याला निगेशन ऑफ निगेशन, किंवा फक्त निगेशनच ठेवू आपण, फक्त निगेशन ठेवू. निगेशन ऑफ निगेशन
या ठिकाणी अप्लाय केलं, डबल निगेशन झालं म्हणून क्यू झाला. हा पी ॲज इट इज तसाच आहे आणि बाहेरचं हे निगेशन ॲज इट इज तसंच आहे. निगेशन ऑफ क्यू ऑर पी, निगेशन ऑफ क्यू ऑर पी हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. निगेशन क्यू अँड निगेशन पी, हे झालं आपलं फायनल ॲन्सर. फक्त 3 स्टेपमध्ये ॲन्सर आहेत. खूप मोठे लेंदी क्वेश्चन्स नाही आहे, पण मग कन्सेप्ट मात्र समजली पाहिजे आणि हे जस्टिफिकेशन आपल्याला प्रॉपर देता आले पाहिजे. इथे फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर त्याचं जस्टिफिकेशन हे कंपल्सरी आलंच पाहिजे. हे निगेशन नाही लिहिलं तरी चालेल, कारण हा काही आपला लॉ नाही आहे. इथे आपण फक्त जस्ट एक स्टेप कंप्लीट करायची म्हणून निगेशन लिहिलं आहे. एवढं एक्झाम्पल पॉज करा, नोट करा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल पी अँड निगेशन क्यू आहे. पी अँड निगेशन क्यू आहे. पहिली स्टेप तर कॉमन, द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन क्यू. ॲज इट इज स्टेटमेंट लिहिलं आणि त्याचं काय घेतलं, निगेशन, जे आपल्याला शोधायला सांगितलं आहे. मग इज इक्विव्हॅलंट टू, आता हे निगेशनमध्ये अप्लाय करायचं. इथे अँड आहे ना, म्हणजे हा अँडचा ऑर होईल. म्हणजेच आपण कोणता थेरम अप्लाय करतोय, तर आपण डी मॉर्गन्स थेरम अप्लाय करतोय. दोघांचंही निगेशन होईल. निगेशन पी ह्या अँडचा ऑर होईल. निगेशन इथे क्यू नाही आहे, फक्त निगेशन क्यू आहे. निगेशन ऑफ निगेशन क्यू, याला रिझन द्यायचं डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं किंवा थेरम लिहिलं तरी चालेल. शक्यतो आपल्या पुस्तकात लॉ शब्द वापरला आहे, आपण लॉच लिहू. निगेशन पी ॲज इट इज हा ऑर, डबल निगेशन कॅन्सल होऊन जाईल, इथे उरतं फक्त क्यू. हे झालं आपलं फायनल आन्सर. थर्ड एक्झाम्पल पण घेऊन टाकू आपण, जागा आहे तर. पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज एक्झाम्पल आहे, फक्त इथे अँड आणि इथे ऑर आहे. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज, काय येईल मग याचं निगेशन, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. आता इथे पण डी मॉर्गन्स थेरमच अप्लाय होईल. हा निगेशनमध्ये घ्यायचा, म्हणजे निगेशन पी ऑरचा काय होईल, अँड होईल निगेशन ऑफ निगेशन क्यू. रिझन द्यायचं डी मॉर्गन्स लॉ इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ॲज इट इज अँड डबल निगेशन कॅन्सल होऊन जाईल, फक्त क्यू. हे झालं फायनल ॲन्सर. दोन्ही एक्झाम्पल पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ नंबर, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. आता 3 व्हेरिएबल्स वापरलेत, म्हणजे 3 स्टेटमेंट्स वापरलेत. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज, टोटल स्टेटमेंटचं काय घेतलं, फक्त आपण निगेशन घेतलं. आता याला पहिल्यांदा, कारण आपले जेवढे फॉर्म्युले ते फक्त 2 व्हेरिएबल्समध्ये, याच्यामध्ये पी ऑर निगेशन क्यूला एक व्हेरिएबल मानायचं, म्हणजे थोड्या वेळासाठी तो आपला पी आणि हा आर म्हणजे आपला क्यू. म्हणजे हे काय झालं, हे झालं पी अँड क्यूचा निगेशन. आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतो, याचा फॉर्म्युला असतो निगेशन पी अँडचा होतो ऑर निगेशन क्यू. ह्या ब्रॅकेटला एक व्हेरिएबल म्हणजे पी अझूम करायचा आणि हा आर म्हणजे क्यू अझूम करायचा. आणि हा जो रूल आहे, ह्या रूलला काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. तो डी मॉर्गन्स लॉ इथे अप्लाय करायचा. मग हे काय होईल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू, हा ब्रॅकेट ॲज इट इज, त्याच्या अगोदर निगेशन, या अँडचा काय होईल ऑर आणि ह्या आरला पण निगेशन. आणि याचं जस्टिफिकेशन काय, डी मॉर्गन्स लॉ. हे झालं डी मॉर्गन्स लॉनुसार. आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा. नेक्स्ट, आता इथे परत डी मॉर्गन्स लॉ, एवढ्या ब्रॅकेट पुरता. मग हे निगेशन पी, हा ऑर येते, याचं काय होईल अँड, आणि इथे डबल निगेशन होईल, निगेशन ऑफ निगेशन क्यू होईल. आणि ऑर निगेशन आर तसाच. इथे परत एकदा आपण डी मॉर्गन्स लॉच वापरला आहे. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट, हा निगेशन पी ॲज इट इज अँड डबल निगेशन आहे, म्हणजे इथे फक्त काय शिल्लक राहील क्यू आणि ऑर निगेशन आर
ॲज इट इज. बस इतकंच आहे. हे झालं आपलं फायनल आन्सर. यालाही पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, द पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. टोटल स्टेटमेंटचा निगेशन घेतला. आता इथे हा जो ब्रॅकेट आहे, ह्या ब्रॅकेटला एक सिंगल व्हेरिएबल कन्सिडर करायचं एका स्टेपसाठी, म्हणजे हा पी आणि थोड्या वेळासाठी हा क्यू. म्हणजे हे काय झालं, पी इम्प्लाइज क्यू. तर पी इम्प्लाइज क्यू कशाचं इक्वालंट असतं, निगेशन पी ऑर क्यूच्या. हा जो लॉ आहे याचं नाव काय, कंडिशनल लॉ. मग पहिल्या स्टेपमध्ये हे तर निगेशन ॲज इट इज तसंच ठेवायचं, निगेशन ॲज इट इज तसाच. हा पी इम्प्लाइज क्यू, क्यूच्या जागी ब्रॅकेट काय येईल, मग हे निगेशन पी ऑर क्यूच्या जागी हा ब्रॅकेट ॲज इट इज तसाच, पी ऑर निगेशन क्यू. आणि याचं रिझन काय, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ पूर्ण शब्द नाही लिहिला तरी चालेल, फक्त कंडिशनल लिहिलं तरीही चालेल. नेक्स्ट स्टेप, आता हे निगेशनमध्ये अप्लाय करायचं. परत एकदा निगेशन पी हे एक स्टेटमेंट आणि हा ब्रॅकेट एक स्टेटमेंट. आता हे निगेशनमध्ये जेव्हा आपण घेऊ तेव्हा दोघांचंही निगेशन होईल. निगेशन ऑफ निगेशन पी ह्या ऑरचा अँड होईल निगेशन ऑफ पूर्ण ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू. इथे काय वापरलं आपण, इथे वापरलं आपण डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट स्टेप, आता हे डबल निगेशन आहे, हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे काय येईल, फक्त पी अँड इथे परत एकदा डी मॉर्गन्स लॉ. हे निगेशनमध्ये अप्लाय करायचं. हा काय होईल, निगेशन पी हा ऑरचा अँड होईल आणि हे डबल निगेशन. आता मी डायरेक्ट लिहितो, डबल निगेशन कॅन्सल होऊन जाईल. इथे डायरेक्ट काय येईल, क्यू. इथे परत एकदा लिहावं लागेल डी मॉर्गन्स लॉ. याच्यापेक्षा मॉडिफिकेशन होऊ शकतं का, आता नाही होऊ शकत. हेच आपलं फायनल आन्सर आहे. आन्सर फक्त 3च स्टेपमध्ये मिळतं आहे, पण त्या 3 स्टेप आपल्याला जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही ना तोपर्यंत अवघड वाटतील. त्याच्यामुळे परत एकदा वाटलं तर तुम्ही तुमच्या मनाने प्रॅक्टिस करून बघा, आपल्याला रूल्स वापरता येता का, पूर्ण ब्रॅकेटला ॲज अ सिंगल व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करता येतो का, हे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल 6 नंबरचा, निगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. थोडंसं मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज काय असेल, निगेशन ऑफ टोटल स्टेटमेंट, मोठा ब्रॅकेट घेतला स्क्वेअर ब्रॅकेट, पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. फक्त दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन अप्लाय केलं. आता इथून पुढे रूल्स अप्लाय करायचे. आता हे निगेशनमध्ये अप्लाय करायचं. थोड्या वेळासाठी ही पूर्ण टर्म ही आपला सपोज पी व्हेरिएबल आणि ही पूर्ण टर्म आपला क्यू व्हेरिएबल आणि बाहेर हा निगेशन, ही पूर्ण टर्म आपला पी, मध्ये हा ऑर, ही पूर्ण टर्म आपला क्यू. काय असतं हे असतं निगेशन पी ऑरचा होतो अँड निगेशन क्यू. आणि हा लॉ कोणता आहे आपला, सर्वात जास्त वापरला जाणारा डी मॉर्गन्स लॉ. आता पहिल्या स्टेपमध्ये डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायचा. काय होईल बरं, इथे निगेशन आहे आणि इथे पण निगेशन आहे. लिहितो मी, निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू. पहिली टर्म आहे आपली निगेशन पी अँड क्यू. हा ऑर आहे, याचा काय होईल, अँड होईल निगेशन पी ऑर निगेशन क्यू. रिझन पण लिहिलं डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे डबल निगेशन आहे, सॉरी इथे ब्रॅकेट कंप्लीट. फक्त हे प्रत्येकाला निगेशन अप्लाय झालं ना, निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट आणि निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. समजून घ्या, हे डबल निगेशन हे कॅन्सल होऊन जाईल. इथे फक्त उरणार आहे पी अँड क्यू. हा अँड तसाच हे निगेशनमध्ये अप्लाय होईल. हे काय होईल मग, हे होईल निगेशन पी ह्या ऑरचा अँड होईल, डबल निगेशन कॅन्सल होऊन इथे फक्त क्यू उरेल. इथे पण परत एकदा लॉ कोणता आहे, तोच डी मॉर्गन्स लॉ.
अजून काही मॉडिफिकेशन होऊ शकतं का? अजून काहीही मॉडिफिकेशन होऊ शकत नाही, फक्त एवढंच आपला आन्सर आहे. 2 स्टेपमध्ये मिळतं आहे फक्त. पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, P or negation Q implies P and negation Q. इम्प्लिकेशन आहे आणि त्याचं निगेशन शोधायचं आहे. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज टोटल स्टेटमेंटचं निगेशन, मोठा ब्रॅकेट घ्यायचा. P or negation Q implies P and negation Q. आता याच्यामध्ये निगेशन थोडा वेळ बाजूला ठेवू, हे इम्प्लिकेशन सॉल्व करून घेऊ. P implies Q काय असतो? निगेशन P or Q असतो. हा पहिला ब्रॅकेट म्हणजे थोडा वेळ P कन्सिडर करायचा, दुसरा ब्रॅकेट म्हणजे थोड्या वेळासाठी Q कन्सिडर करायचा आणि हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. निगेशन आहे तसंच, हे निगेशन बाहेरच. काय होतं मग हे निगेशन P और निगेशन Q होईल. दोघांच्या मध्ये ऑर असतो, सेकंड Q ॲज इट इज असतो. P अँड निगेशन Q. आणि हा जो लॉ आहे 9th नंबरचा, नाव काय याचा? कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ. नेक्स्ट स्टेप. आता इथे नेक्स्ट स्टेप परत याला एक P कन्सिडर करायचं, याला Q कन्सिडर करायचं. दोघांच्या मध्ये काय आहे? ऑर, आणि दोघांच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करायचा. आता हे निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन आता इथे डायरेक्ट आपण कॅन्सल करून टाकू. हे निगेशन आणि हे निगेशन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे ही टर्म ॲज इट इज P और निगेशन Q. डबल निगेशन आहे, कॅन्सल झालं, टर्म ॲज इट इज P और निगेशन Q. ह्या ऑरचा काय होत असतो? डी मॉर्गन्समध्ये अँड होत असतो. याला निगेशन नाही आहे म्हणजे याला निगेशन अप्लाय होईल. निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. याला रिझन डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट आता याचं तर काही होऊ शकत नाही आहे, ॲज इट इज तसाच राहील. P अँड निगेशन Q अँड तसाच राहील. हे निगेशन मध्ये अप्लाय करायचं म्हणजे काय होईल? निगेशन P होईल, या अँडचा ऑर होईल. निगेशन निगेशन डबल निगेशन कॅन्सल होऊन जाईल, फक्त Q उरेल. यालाही काय रिझन द्यायचं? डी मॉर्गन्स लॉ. आणि हेच काय आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. याच्यामध्ये हे हा ऑर आहे, चुकून इथे अँड झालं, अँड नाही आहे हा, अँड कट करा, ऑरच आहे. कारण ह्या स्टेपमध्ये आपण काही बदल केला नाही ना, हे ॲज इट इज खाली लिहिलं. P और निगेशन Q अँड हे निगेशनमध्ये ॲब्सॉर्ब झालं, निगेशन P या अँडचा ऑर झाला आणि हा डबल निगेशन काय झाला? Q झाला. हे परत एकदा करेक्ट करा, इथे ऑर आहे, ऑर चुकून अँड झालं होतं ते. नेक्स्ट 8 नंबरचं एक्झाम्पल, निगेशन P और निगेशन Q और P अँड निगेशन Q. त्याचं स्टेटमेंट, टोटल स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं. निगेशन ऑफ पहिला ब्रॅकेट निगेशन P और निगेशन Q और P अँड निगेशन Q इज इक्वल टू, आता हे निगेशनमध्ये अप्लाय करायचं. याला थोड्या वेळासाठी P आणि याला थोड्या वेळासाठी Q, दोघांच्या मध्ये ऑर. काय होईल मग? हे निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q, ह्या ऑरचा काय होईल? अँड होईल. इथे परत एकदा निगेशन P अँड निगेशन Q. हा जो रूल कोणता वापरला आपण? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट स्टेप. आता हे जे ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे हे मध्ये ॲब्सॉर्ब करायचे. मग इथे हा P आणि हा Q आणि दोघांच्या मध्ये काय आपला ऑर. आता निगेशन ऑफ निगेशन P, डबल निगेशन होईल ना, डबल निगेशन म्हणजे कॅन्सल व्हायला पाहिजे ते, म्हणजे इथे फक्त P येईल, या ऑरचा काय होईल? अँड. याचा पण निगेशन कॅन्सल होईल, फक्त Q येईल. हा अँड आता तसाच राहणार आहे, निगेशन काही ह्या अँडला अप्लाय होत नाही आहे, फक्त ब्रॅकेट पुरतं आहे. आता इथे पण ह्या ब्रॅकेट पुरतं आहे. हे काय होईल? निगेशन P, ह्या अँडचा काय होईल? ऑर. निगेशन Qचा निगेशन म्हणजे फक्त Q. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि इथेही काय वापरलं आहे? डी मॉर्गन्स लॉच वापरला आहे. डी मॉर्गन्स लॉ. 2 स्टेपमध्ये आन्सर मिळालं आहे. पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. हे बघा, मला असं वाटलं होतं की क्वेश्चन नंबर 1 खूप लेंदी असेल, वेळ लागेल. आज एकच एक क्वेश्चन कवर होऊ शकेल,
पण नाही, थोडा कमी वेळात तो कव्हर झाला, त्याच्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 2 पण घेतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3च सब क्वेश्चन्स आहे, तेही काही खूप लेंदी असतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे आपला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 दोनही क्वेश्चन आज होऊ शकतात. प्लॅनिंगपेक्षा जास्त कव्हर होतं आहे आज. माझा एकाच क्वेश्चनचा प्लॅन होता ॲक्च्युली. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग इफ देन. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाऊट युझिंग इफ देन. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इफ देन वापरलाय, आपल्याला ह्या स्टेटमेंटच्या ऐवजी दुसरं स्टेटमेंट लिहायचं आहे, त्याच्यामध्ये इफ देन नाही पाहिजे. आणि हे बघा, आपण काही इंग्लिश ग्रामरचे स्टुडंट नाही, आपण मॅथमॅटिक्स शिकतोय. मग आपल्याला मॅथमध्ये इफ देनला रिप्लेस करायचं आहे. तर इफ देनला कसं रिप्लेस करू शकतो आपण? इफ देन म्हणजे कंडिशनल, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू, आणि ह्या पी इम्प्लाइज क्यूला इक्विव्हॅलंट टर्म असते जी आपण शिकलोय 9th नंबरचा लॉ आपल्या लॉमध्ये, कंडिशनल लॉ. काय असतो तो? निगेशन पी ऑर क्यू असतो. मग आपल्याला याच्यामधला पी ओळखता आला पाहिजे, आपल्याला याच्यामधला क्यू ओळखता आला पाहिजे, आणि ह्या पी इम्प्लाइज क्यूला आपण निगेशन पी ऑर क्यूमध्ये लिहिणार आहे. हा लॉ आपण या ठिकाणी वापरणार आहे. तर कसा वापरणार आहे ते हे एवढं एक एक्झाम्पल समजून घ्या, पुढचे 2 तुम्हाला ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. बघा काय करायचं आपल्याला. इफ अ मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. म्हणजे इथे 2 स्टेटमेंट मिळाले आपल्याला. पी स्टेटमेंट काय? अ मॅन इज अ जज. आणि क्यू स्टेटमेंट काय? ही इज हॉनेस्ट. आणि गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज काय ते? पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू, हे पी आणि हे क्यू. इफ पी देन क्यू म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. वी हॅव P implies Q equivalent to. P implies Q कशाचे इक्विव्हॅलंट आहे? निगेशन P और Q च्या. Therefore the statement can be written as. कसं लिहिता येईल मग आपल्याला? P implies Q ऐवजी त्याच्या इक्विव्हॅलंट निगेशन P और Q लिहायचे. निगेशन P म्हणजे पहिल्याचं निगेशन. अ मॅन इज अ जज, याचा निगेशन काय होईल? अ मॅन इज नॉट अ जज. अ मॅन इज नॉट अ जज, हे झालं निगेशन P. और he is honest. बस एवढाच आपला आन्सर आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ 2 इज रॅशनल नंबर देन रूट 2 इज इरॅशनल नंबर. आपलं पहिलं काम काय? P आणि Q ला ओळखणे. मग आता इथे P, हिअर P, इफ नंतरचं जे स्टेटमेंट असेल ते P. 2 इज अ रॅशनल नंबर. आणि Q म्हणजे काय? देन नंतरचं स्टेटमेंट. रूट 2 इज इरॅशनल नंबर. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज, देअरफॉर गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज काय असेल ते? P इम्प्लाइज Q. आणि P इम्प्लाइज Qचा इक्विव्हॅलंट वी हॅव P implies Q is equivalent to negation P or Q. P implies Q चा इक्विव्हॅलंट काय? निगेशन P or Q. मग आता P तर आहे,
बीचा निगेशन लिहिता येईल आपल्याला. क्यू पण आहे, ॲज इट इजच लिहायचं आहे. देअरफोर गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज. काय लिहिता येईल मग? 2 इज रॅशनल नंबर. याचा निगेशन 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 is not a rational number or √2. Q चा निगेशन नाही आहे, लक्षात ठेवा. Q as it is. √2 is irrational number or √2 is irrational number. हे झालं त्याचं आन्सर. पॉज करून नोट डाऊन करा. थर्ड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2चं लास्ट एक्झाम्पल आहे आणि असं आजच्या व्हिडिओचं पण लास्ट एक्झाम्पल आहे. एकदम सिम्पल. इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 एवढंच, देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. हे पहिलं स्टेटमेंट म्हणजे आपला पी, दुसरं स्टेटमेंट म्हणजे आपला क्यू. हिअर पी एफ ऑफ 2 इक्वल टू 0 आणि क्यू काय असेल? एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. मग गिवन स्टेटमेंट काय झालं? इफ पी देन क्यू. येस, गिवन स्टेटमेंट इज काय असेल ते? पी इम्प्लाइज क्यू. गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू and we have P implies Q. कशाचे इक्वलंट असतं? P implies Q is equivalent to negation P or Q. मग आता given statement can be written as given statement can be written as कसं लिहिता येईल? मग निगेशन P or Q. P चं निगेशन f of equal to 2. मग त्याचं निगेशन काय होईल? f of 2 is not equal to 0 or Q as it is. f of x is divisible by x minus 2. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा.